हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला मिक्सर घरच्या घरी एकदम व्यवस्थित नवीन सारखा चकचकीत कसा करायचा त्याची एक ट्रिक देणार आहे। त्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक कोलगेट टूथपेस्ट। जसे की मी आता व्हिडिओमध्ये दाखवले तशा प्रकारे थोडे थोडे घेऊन ब्रशने व्यवस्थित घासून काढायचं आहे। 5 मिनिटात व्यवस्थित नीट नव्यासारखा एकदम चकचकीत तुमचा मिक्सर होणार याची गॅरंटी मी देते। फक्त कोलगेट पांढऱ्या कलरची वापरायची आणि पूर्ण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असा क्लीन करून घ्यायचा आणि ओल्या कापडाने पुसून घ्यायचा, म्हणजे सगळी तुमची जी कोलगेट लावलेली असते ती सगळी निघून जाते। फक्त पाणी जास्त वापरायचं नाही, कारण ह्या इलेक्ट्रिक वस्तू असतात त्याचा करंट लागू शकतो नंतर बटन चालू केल्यानंतर। फक्त ओल्या फडक्याने पुसून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित। अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण मिक्सर व्यवस्थित स्वच्छ करून घेऊ शकता। त्याच्या आतमधल्या कडा व्यवस्थित अशा खाचांमध्ये खूप जास्त घाण बसलेली असते। तुम्ही खूप दिवस जर वापरला आणि व्यवस्थित स्वच्छ केलं नाही तर ती घाण अशी बसू शकते। मी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त खराब केला होता, 1 महिना तरी मी स्वच्छच नाही केला अजिबात मिक्सर, त्यामुळे एवढा माझा खराब झाला होता। पण तो सगळा मी व्यवस्थित क्लीन करून घेतला आज या व्हिडिओच्या माध्यमातून। फक्त कोलगेटचा आणि ब्रशचा वापर करून आणि ओलं फडकं वापरून तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करा। आणि करत असाल तर कधीपासून करताय, तुम्हाला कुठून ही ट्रिक समजली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही ट्रिक मला माझ्या काकांनी दिली होती म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते। अजून कोणकोणत्या व्हिडिओज तुम्हाला बघायला आपल्या चॅनलवरती आवडतील तेही मला कमेंट करून सांगा। तुमच्या काही शंका असतील तरी त्याही मला कमेंटमध्ये विचारा। मी अजून मला माहीत असलेल्या आणखी गोष्टी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। कमेंट भरपूर करत जावा, ज्याच्यामुळे मला समजतं की तुम्हाला हा व्हिडिओ आवडतो का नाही नसलेला आवडला तरीही मला कमेंट करून सांगा। फक्त त्याची भाषा योग्य असू द्यात, उगाच काहीतरी कमेंट करू नका ज्याच्यामुळे भावना दुखावल्या जातील। फक्त तुम्हाला काय करेक्शन हवे असतील आपल्या चॅनलवरती ते कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा। अशा पद्धतीने मी पूर्ण मिक्सर व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे। माझा मिक्सर हा सोमन कंपनीचा आहे आणि मी व्हाईट घेतला कारण मला खूप घरातल्या गोष्टी व्हाईट अशा ब्राईट दिसण्यासारख्या आवडतात। व्हाईट म्हणजे क्लीन स्वच्छ राहण्यासाठी चांगल्या असतात आणि स्वच्छ ठेवल्या तर त्या खूप छान दिसतात, म्हणून मी व्हाईटच कलरच्या गोष्टी मला जास्त करून घेत असते। तुम्हाला अजून कोणत्या गोष्टी माझ्या घरातल्या पाहायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी त्या गोष्टींचाही व्हिडिओ नक्की बनवण्याचा ट्राय करेन। लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा। ज्यांना हा व्हिडिओ उपयोगी वाटतोय अशा लोकांसोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि आपले सबस्क्रायबरसुद्धा वाढतील। त्याच्यामुळं तुमचा 1 सबस्क्रायबर जरी वाढवला ना तरी त्याची मला खूप जास्त मदत होते आणि मी आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रवृत्त तुमच्यामुळे होते। त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, खूप कमेंट करा। अशा पद्धतीने हळूहळूच घासायचं आहे, खूप जोर लावून ब्रशनं घासायचं नाही आहे, वरच्यावरतीच घासायचं आहे। वरच्यावरती जरी घासलं तुम्ही तरी ते व्यवस्थित निघतं, जास्त खोलवर घासायची गरज नाही आहे। त्याच्यामुळे तुमच्या मिक्सरवरती रॅशेस पडू शकतात, त्यामुळे वरच्यावरूनच व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्यासारखं व्यवस्थित ब्रशने जसं आपण दात घासतो तेवढे खसाखस न घासता एकदम सॉफ्ट हाताने मिक्सर घासायचा आहे। अशा पद्धतीने मी सगळा मिक्सर घासून घेऊन परत व्यवस्थित स्वच्छ फडक्याने पुसूनही घेतला आणि बघा आता कसा चकचकीत व्यवस्थित झालेला आहे हा मिक्सर। इथे एक थोडासा डाग राहिला होता, तो मी नंतर परत एकदा थोडी कोलगेट घेऊन व्यवस्थित घासून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मला अजून वायर पण स्वच्छ करायची आहे। वायर पण बघा किती खराब झालेली आहे, तीही मला स्वच्छ करायची आहे। वेळ कमी आहे पण पटापट मी कामं आवरण्याचा प्रयत्न करते। अशा पद्धतीने आता ही पूर्ण वायर मी स्वच्छ करणार आहे। त्या पिनच्या वरती सुद्धा घाण खराब झालेलं असतं, काळं पडलेलं असतं आपल्याला हात लागून
सो तेही स्वच्छ करून घ्यायचं. आणि पिनच्या तिथे जास्त पाणी आणि कोलगेट लावायचं नाही, तिथून आपला करंट पास होत असतो, त्यामुळे तिथे जास्त पाण्याचा हात लावायचा नाही. व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं ओल्या फडक्यानेच. अशा पद्धतीने मी वायरसुद्धा व्यवस्थित स्वच्छ करत आहे. जास्त ओढून ताणून वायर घ्यायची नाही, नाहीतर आतून निसटून येऊ शकते. त्यामुळे हळूहळूच व्यवस्थित वायरसुद्धा स्वच्छ करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने माझा मिक्सर स्वच्छ करून झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.